महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दौंड शहरामध्ये जयंतीचा हा कार्यक्रम एकदम उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे। या उत्साह करत असताना सर्व आबाल वृद्धासहित सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि सर्व चांगल्या प्रकारचे नियोजन झालेलं आहे। मी सर्व भीमानुयांना माझा जय भीम जय शिवराय। अगोदर सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। न्यू महाराष्ट्र पॅन्थर सेनेच्या वतीने आम्ही 2-4 दिवस झाला कार्यक्रम घेत आहे। अगोदर महिलांसाठी खेळ पैठणीचा घेतला, त्यानंतर विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आणि आज या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये महापुरुषांच्या विचारांचा जल्लोष करण्यासाठी त्यांच्या विचारांचे पुस्तक आज या ठिकाणी मोफत वाटण्यात आले, ग्रंथ वाटण्यात आले आणि अन्नदानाचा कार्यक्रम म्हणून पुलावचे असे कंटेनर सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत, अन्नदान केलेलं आहे। आणि हे सर्व करण्यासाठी मला सहकार्य श्रीकांतजी भाऊ थोरातांचं भेटलेलं आहे, अर्जुन गायकवाड आहे आणि सर्वच आमची टीम जी इथं उभी आहे या सर्वांचं मला ते सहकार्य लाभलेलं आहे। आणि प्रत्येक तुमच्यासारख्या नागरिकांचं, या राजकारणी, अधिकारी, पत्रकार या सर्वांचं मला सहकार्य लाभतं, म्हणून मी एवढी मोठी झेप घेऊ शकतो, हे कार्यक्रम करू शकतो। त्यामुळे मला ज्यांनी कळत न कळत, कुणी पडद्याआडून, कुणी समक्ष मला मदत बी केलेली, त्यांचे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सहकार्याने मी नेहमी असेच कार्यक्रम करत राहो, अशी सुद्धा तुमचा आशीर्वाद मला मिळत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो। वाचून नाही तर वाचून भीम जयंती साजरी करावी, त्याच संदेशाच्या जोरावर मी पुस्तकं वगैरे वाटत असतो दरवेळेस। कारण का तर नाचून काय आता डीजेने अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढतात, अटॅक येतो, अनेकांच्या कानाला त्रास होतो, रक्त येते कानातनं, अनेकांचे असे अनेक प्रकार होतात। त्यापेक्षा चांगलं प्रबोधनात्मक जर कार्यक्रम केले तर सगळं उत्तमच होईल। पण शेवटी कसं आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात, वेगवेगळ्या इच्छा असतात, जो तो आपण आपल्या इच्छेनुसार महामानवाला मानवंदना देतो, कोण डीजेच्या माध्यमातून, कोण पारंपरिक तर कोण सांस्कृतिक। पण मी नेहमी प्रबोधनात्मक आणि वाचनातूनच महामानवाला मानवंदना देण्याचा कार्यक्रम घेतो। मला बाबासाहेबांमुळेच मिळालेले आहे, कारण का बाबासाहेबांनी पुस्तकाचं घर बांधलंय, जे दादर इथं राजगृह आहे, ते राजगृह बाबासाहेबांनी फक्त पुस्तकासाठी, लोक राहण्यासाठी घर बांधतात, बंगला बांधतात, पण बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलंय, हे वाकण्याजोग आहे। आणि जर ते पुस्तकासाठी घर बांधत असते तर आपण छोटे मोठे थोडेसे पुस्तकं वाटल्याने फार मोठं होणार नाही। बाबासाहेबांचे विचार रुजवण्यासाठी आम्ही सर्व महापुरुषांचे पुस्तकं वाटतो, दरवर्षी वाटतो, हे 6वं वर्ष। एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करताना आज सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने, कुणी कोल्ड्रिंकचं वाटप ठेवले, कुणी खाद्यपदार्थ ठेवले, कुणी पुस्तकाचं वाटप ठेवले। या जयंतीच्या निमित्ताने दौंड शहरात नवी दिशा आपल्या सर्वांच्या मार्फत सगळ्यांमध्ये पसरेल आणि आपलं दौंड शहर फार गतीने आता बदलत चाललेलं आहे। आपल्या दौंड शहरातून नवीन व्यापार संकुल पण आपल्या शहरात येत आहे। हे सर्व आपण सर्व लोक एकत्रित काम करतोय, त्याच्या माध्यमातून होत आहे। हेच संदेश मी देईन। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सरबत वाटपाचा कार्यक्रम सर्व मित्र परिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी राबवत आहोत। आमच्या या उपक्रमाचं हे 2रं वर्ष आहे। सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असतो आम्ही, तर तरी सर्व मित्र परिवाराचं यात सहकार्य लाभतं। सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा।